एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग उभा राहतो बघा. एखाद्या माझ्या ताईच्या जीवनामध्ये लग्न सोहळा झाला की एका आठवड्याच्या आतमध्ये तिला आपला असलेला माणूस चोर पंक्चर आहे का कसा आहे लगेच लक्षात येतो. हे तुमच्या जरी लक्षात येत नसलं तरी त्यांच्या लक्षात येणार आहे मला काय म्हणायचंय. हे एका आठवड्यात त्यांना लक्षात येतं. मुद्दा असा आहे काही दिवस झाले की आपल्या माहेरामध्ये जर तुम्ही आलात ना मायबा तर जवळचे चुलते काके म्हणत असतात काय म्हणतात आप्पा पोरी तुझ्या काय तब्येतीहून असं वाटत नाही की तुझं लय काही चांगलं केलं आम्ही. जाणते मंडळी ध्यान द्या. त्यावेळेस ती पोर काय म्हणते माहितीये का तुम्ही देईल त्या घरी राहायचं काम माझं आहे. तेवढ्यात बाप येतो काही अडचण असली तर सांग पोरी आजही तुझा बाप जिवंत आहे. काय म्हणते माहितीये का भरल्या डोळ्याने बाबा माझी कोणतीच वाईट खबर तुमच्या कानावरती येणार नाही एवढी जबाबदारी मी घेणार आहे. कसंही असो माझं तरीही सुद्धा मी असलेल्या जीवनामध्ये तुमच्या नावाकरता जगणार आहे. वाक्य अंडरलाईन करा. कशा करता जगणार आहे का माझ्या मायबापाचं नाव नाही गेलं पाहिजे. माझ्या मायबापाचं नाव नाही गेलं पाहिजे. माझा मुद्दा आणि दृष्टांतही संपला. गावात सप्ताह चालू आहे ना मालक कोणताच विषय डोक्यामध्ये येऊ देऊ नका. कोणताच माझ्या असलेल्या या जगत चालक मालक जो याला चालवतोय त्या मालकाचा सप्ताह आहे ना आपण आनंदाने तिथे गेलो पाहिजे. केवढा आनंदासारखा जशी ती पतिव्रता जशी ती माय माऊली बाप आणि आईच्या नावाकरता जगते ना तेवढ्याच नावाकरता आपल्याला वाट पाहिली पाहिजे की माझा सप्ताह आता येणार आहे. म्हणून इकडे येण्याकरता कुचराई करू नका. कोणतेच हेवे द्यावे मनात ठेवू नका. चप्पल जसे आपण बाहेर काढतो ना मायबाप तशी चप्पल्यासारखे असलेले मनातले द्वेष मत्सर या साध्या साध्या गोष्टी बाहेर काढून टाकायच्या आणि इथं आलं की एका वेगळ्याच मस्तीमध्ये जगायचंय. आता ही जी तरुण मंडळी बसली ना भाऊजी वा वा तुमच्याकडे बघितलं की गोड वाटतं दादांनो. का खूप लांब पर्यंत आपण कीर्तनाला येत असतं याची मला जाणीव आहे. 2 दिवसापूर्वी आमची मंडळी फार मोठा सुवर्ण महोत्सव चालू आहे. कसला कार्यक्रम आहे किती भारी कार्यक्रम आहे. तुमच्याकडे पाहून मला वाटत नव्हतं की तुम्हाला तिथून इथं या वाटण म्हणून. खरंच वाटत होतं का. हे सगळे लुटणारे मंडळी आनंद तरुण मंडळी या ठिकाणी आपण आलात जसे द्वेष मत्सारा रहित इथं आलं की मुझे मेरी मस्ती. आता काय काय कीर्तनाला आले ना ते घरी ऐकू राहिले पुढे घरी सकाळी काय म्हणते ते माहिती का सकाळी काय म्हणते ते बोग्यात आवाजदार साक असं जर कोणी म्हणलं एक भोंग्या घ्यायचा हो घरावर नाही दारात. घरावर कशाला भाऊ घरावर दुसऱ्याच्या घराला काय टाकले मग दरुजात. आणि इकडं कोणीच नाही यायचं नुसतं महाराज वादक आमची भजनी मंडळी एवढे ठेवायची. आणि भोंगे कुठं कसं जमायचं महाराज. मग आम्हाला जर याच्यात येण्याकरता अधिकार आहे तर आम्ही आलं पाहिजे की नाही. आता बोला पटेल काय म्हणा आलं पाहिजे की नाही. जी वस्तू ज्याच्या करता आहे तिचा उपयोग कुठं झाला पाहिजे तिथंच झाला पाहिजे. आणि मग मला सांगा जगातल्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायला दादा आपल्याकडे आता वेळ नाही. पण या गोष्टीचा विचार करू या देहाचा विचार करू. हे कशा करताय देवी दिला देहा भजना कोमटा दिला
असंच म्हटलो, मी पुढं म्हणतो देवी दिला देह भजना मोमटा. एक भजनी होते ती म्हणायचं कसं म्हणायचं सांगा. देवी दिला देह भोजना गोमटा. म्हणलं तू काय म्हण गाड्या, पण इथल्या भोजनाचा परिणाम तो यार नक्की झाला. हा आता इथं हे गोड रत्न नाही महाराज, संप्रदायाचे वैभव आहे. आम्ही अहिल्यानगर नाव चेंज झालं, आता गोड नाव आलं. तिकडे गेलो की आमच्या असलेल्या परमपूजनीय लोकांची भेट होती. मी का बोलतोय सांगू तुम्हाला. इथं गोड एवढं वातावरण, आपण हळूहळू हळूहळू बरोबर यश. पहिली एवढी गोड सिस्टम होती का आपल्याला? नाही. आता तुम्ही फक्त यस नो एवढंच म्हणायचं. ओके हा नाही एवढंच. एवढी गोड सिस्टम तू घाबरली काही बबन दादा? एवढं सगळं सुलभता, एवढी ब्राईटनेस, एवढं सगळं लाइटिंग, एवढं सगळं आमच्या अर्जुन दादाचा रथ वगैरे काही होतं का याच्या अगोदर? नाही. जबरदस्त स्टेज नव्हतं, पण थोडं 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 करत करत आज आपण एका चांगल्या स्टेप पर्यंत येऊन पोहोचलो. जो आनंद आळंदी पंढरपूर मध्ये उपभोगता येत नाही, तिथं गेल्याशिवाय उपभोगता येत नाही, तो आनंद आपण आपल्या एवढ्या छोट्याशा शेवगा गावामध्ये उपभोगतोय. याच्यापेक्षा मी का बोलतो तुम्हाला हे सगळं महाराज? आम्ही तर आता इथं आलोय गड्या, याची कास आम्हाला लागली गड्या, पण इथं लागल्यानंतर आम्हाला सांगा ना ते करायचंय कसे. महाराज म्हटले असाल ते करा जेथे जेथे. तुम्ही जिथं असा तिथं काय करा? नामाचे चिंतन करा. महाराज तुम्ही सांगताय, तुम्ही म्हणजे कोण? भगवान महाराज नाही मग संत तुकोबार आहे. तुमचा काय अनुभव? महाराज म्हटले माझी झाली अनावर वाचा. एकदा तुकोबार येण्याकरता एक शास्त्रीजी आले काशीवरून, बनारसीवरून, वाराणसीवरून. जसे तुम्ही आलात ना काशीवरून, मी नाही म्हणलो बरं काही. ऐका, त्या काशीवरून एक शास्त्रीजी आले, देहू गावामध्ये आले. ऐका म्हणजे तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे? लोकांनी सांगितलं आले ते समोर तुळशी वृंदावन दिसतंय ना, ते घर त्यांचं आहे. असो घरापुढे आवाज दिला तुकाराम महाराज आहेत का घरात? आतून आवाज आला, ते आत्ताच बाहेर गेले. बाहेरचा अर्थ दोन पद्धतीने होतो. माझ्या वयाला शोभणार नाही म्हणून काही गोष्टी मी लिकीच ठेवतोय, म्हणजे ऑफ ठेवतोय. ही व्यक्ती तिथं न थांबता, आता सुविधा निघाल्यात, काही ना अजून पण नाही केल्यात. हा अजून गावाच्या बाहेर गेलं की आम्हाला कळते गाव आले. त्याच्यापेक्षा मराठी नाही कळणार, सांगता येणार मला. सांगू पण नका मला. ती व्यक्ती त्या दिशेला गेली, आवाज येत होता विठ्ठल श्री विठ्ठल. आवाजाच्या दिशेने गेला. तुम्ही तुकाराम महाराज? हो मीच. किती लांबून आलो माहिती आहे? पुढे चाललंय ध्यानात ठेवा. किती लांबून आलो? शास्त्री म्हणतात मला. बर, विद्वत प्रचुर महात्मा आहे मी. किती फालतू माणसाची भेट माझी झाली आज. काय बोलणार? छे 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 छे. परत फिरणार तेवढ्यात परत आवाज आला तुकोबारायाचा. शास्त्रीजी कशासाठी आलता तेवढं तर सांगून जा. कशासाठी म्हणजे? तुकाराम महाराज म्हटले देहू मध्ये, आणि त्या तुकाराम महाराजांची ख्याती की त्या असलेल्या भगवान परमात्म्याला स्वतः हस्तगत करण्याची ताकद त्या तुकोबारायामध्ये. त्याच्यामुळे आलो होतो. आणि तुमचं इथं नामस्मरण चाललंय त्याचं.
तुकोबराय म्हटले म्हटले हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे माझा, हीच तर मोठी अडचण आहे. अहो माझं नामस्मरणच बंद होत नाहीये. बंद होत नाही, रागच गेलाय. असलेली जीभ पकडली, नामस्मरण रोमातून फुटून बाहेर पडलंय. तोही दंग झालाय. कारण की जसं आपण एखाद्या वायराला जर हात लावला ना चालू तर काय होतं सांगाल राहत. हा ऐका ना. हा जसं समजा एखादा जर आपल्याला बल्ब लागायचा आहे आणि त्या असलेल्या होल्डर मध्ये जर लाईट असली तर तो लागला की लागतो. पण जर आता ऐका, जरा ध्यान देऊन ऐका, जर तो बल्ब जर छाट असला लागेल का? लाईटचं सांगतोय म्हणून दादा मी, लोक तुम्हाला वापस आणून देतील का लागलं नाही म्हणून. मी लाईटच नाही सांगू राहिलो. अरे एवढा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे, पण काय लोक म्हणतात काय पडलं त्याच्यात, काय पडलं त्याच्यात. समजून घ्यायचे मी काहीच नाही म्हणलो. मग असे लाईट किती दिवस लावून ठेवला तर लागेल नाही. कमीत कमी हे चालू पाहिजे. त्याची बुद्धिमत्ता, त्याचे विवेक, त्याचं मन, त्याचं हृदय ऐका. एवढी ख्याती असाल ते करा जेथे तेथे. बर काय करा? नामाचे चिंतन. महाराज त्याचा परिणाम हो. परिणाम सोडवीन माझा स्वामी निश्चयसी. पण ते कसं झालं पाहिजे? प्रगट झालं पाहिजे. अजून पसारा झाला पाहिजे. पसारा म्हणजे हे जे चाललंय ना आपलं, हा काय आहे? काय आहे? पसारा आहे. लय तर घरी करता येत नाही का? कोणाचा ताण नको, काही नको. मस्त गोधडी घ्यायची, अंगावर घ्यायची आणि रामकृष्ण हरी म्हणत राहायचं. तिथे बी चालत नाही का? ते तर करतोच. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबरायाने जसं आपल्याला लायसनच दिलं काय करण्याकरता? पसारा. नाहीतरी याच्यामुळं म्हटले असं की काही लोक आजही कान मंत्र देतात, पण आमचा तसं नाही. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा. म्हणून एवढा उघडा मंत्र आहे. त्या मंत्रासाठी प्रगट पसारा. आणि जिथं असाल तिथं महाराज आम्ही तो रात्रीचा आता पाणी भरायला जाणार आहे, दारे धरायला जाणार आहे. मग तिथं जमल का? हो. असाल ते करा जेथे तेथे. परिणाम सोडवीन माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही विठोबार.